नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। मी माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या समाजाच्या उद्धारासाठी वापरेल। राजरत्न आंबेडकर। मी माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या समाजाच्या उद्धारासाठी वापरेल असे वक्तव्य दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा यांच्या वतीने रविवारी सकाळी 11 वाजता काशीनाथ घाणेकर सभागृह पवारनगर ठाणे येथे आयोजित बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले। या प्रसंगी युनियन बँक ऑफ इंडियाचे एक्स डेप्युटी जनरल मॅनेजर प्रकाश लोखंडे, सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था भिवंडी सहव्यवस्थापक ॲडव्होकेट संजय पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा अरुणा रणदिवे, महाराष्ट्र राज्य महासचिव राजेश मोरे, महाराष्ट्र राज्य संस्कार प्रमुख रविकांत जाधव, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता संतोष कासारे, कोकण विभाग संस्कार प्रमुख मोहन जाधव आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम ठाणे जिल्हा अध्यक्ष बुधाजी वाडविंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला। या कार्यक्रमाचे निमंत्रक ठाणे जिल्हा महासचिव रवींद्र गुरचळ होते। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन PSI सुभाष मोरे यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा उपाध्यक्षा मंगला बिरारे, कोषाध्यक्ष हनुमंत धीरे, सचिव अरविंद उबाळे, पर्यटन प्रमुख शिवाजी निकम, सहसचिव संतोष नागवंशी, RR वाघ, मुख्य संघटक विनोद जाधव, संघटक मारुती कांबळे, संस्कार प्रमुख ZH निकम, प्रवक्ते अमर बाबर, सर्व विभागीय तसेच तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाही अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना मी महानायकांना त्रिवार वंदन करतो। ही जी बँकेची संकल्पना आम्ही उभी करत आहोत त्यातल्या जितकेही तालुके ठाण्यामध्ये आहेत त्या संपूर्ण तालुक्यांमध्ये या कमिटीज ऑलरेडी आमच्या गठीत आहेत, त्याचे अध्यक्ष आहेत, त्याची कमिटी काम करते। त्यामुळे उद्या जर का ठाणे जिल्ह्याच्या बँकेसाठी आम्हाला एखादं सभासद करायचे असेल तर सर्व तालुक्यांमध्ये आमच्या कमिटीज ऑलरेडी काम करत आहेत, ऑलरेडी या कामाला आहेत। फक्त हा जो विचार आहे हा जर आम्ही अस्तित्वात आणायचा जर ठरवला तर कदाचित एका रात्रीत आमची ठाणे जिल्ह्याची बँक उभी राहते। यासाठी मी सगळी नावं घेतली। मंचावर उपस्थित माझे सगळे सहकारी बोरासेजी, मला खरं तर मला वेळ नव्हता। मी 2-3 दिवसापूर्वीच महाराष्ट्रात मुंबईत आलो आणि त्यानंतर मला आठवलं 7 तारखेला आपला कार्यक्रम आहे। संध्याकाळी मी शेळके सरांना फोन केला, सर तुम्ही ठाणे जिल्ह्याचे ACP म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होतोय, त्यामुळे तुम्ही येणं आवश्यक आहे। सर म्हणाले उद्या माझे ऑलरेडी लेक्चर्स आहेत तरी मी वेळ काढून येईन। मला वाटतं मुंबईहून पुन्हा इकडे आले, पुन्हा त्यांना जायचं आहे। आणि आता जाता जाता ते म्हणाले सर एक सांगायचं माझं राहून गेलं, तुमच्या या उपक्रमामध्ये मी सोबत आहे हे मात्र तुम्ही जाहीर करा। त्यामुळे बोरासेजी पण या ठिकाणी आलेले आहेत, SC/ST असोसिएशनचे आणि असिस्टंट इन्कम टॅक्स कमिशनरही ते राहिलेले आहेत। तर ही सगळी खूप मोठी लॉबी माझ्यासोबत काम करते। IRS ऑफिसर्स, IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स ही सगळी मिळून आम्ही काम करतो। सरांनी सांगितलं पतसंस्थेसाठी आज आपण इकडे जमलेलो आहोत। हा विचार कुठून आला, काय आला हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। पण पत म्हणजे क्रेडिट आणि साध्या सोप्या भाषेमध्ये लोखंडे साहेबांनी सांगितलं पत म्हणजे लायकी। पद म्हणजे लायकी।
पद म्हणजे क्रेडिट. आणि मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आंबेडकर हे जे नाव आहे, या नावाला जेवढं पद या देशात, या विश्वात आहे, तेवढं पद या देशाच्या राष्ट्रपतीलाही नाही. आणि तेच पद, हे आंबेडकर नावाला जे पद आहे, ते पद माझ्या नावाच्या मागे आज ठामपणे उभा आहे. आणि हे पद, आंबेडकर नावाला असलेलं हे पद फक्त मी माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी, माझ्या जीवनासाठी वापरू इच्छित नाही. हे पद माझ्या समाजाचे पद वाढवण्यासाठी मी आज कार्यरत आहे, काम करतोय. आणि त्यासाठी माझ्या समाजाची पद, माझ्या समाजाची लायकी, माझ्या समाजाचं क्रेडिट वाढलं पाहिजे. त्यासाठी हा सगळा उठेठाव आम्ही आज या ठिकाणी केलाय. तर मी आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एक पाऊल उन्नतीकडे, आर्थिक उन्नतीकडे या विषयाकडे वळतो. हा विषय कुठून सुरू झाला? दरवर्षी आम्ही सगळे 1 एप्रिल आली की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेची शुभेच्छा आपण देतो, प्रत्येक जण देतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर, बाबासाहेब आंबेडकरांमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि म्हणून आपण 1 एप्रिल हा दिवस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेसाठी, केवळ या देशातला, जगातला आंबेडकराईट 1 तारखेला, 1 एप्रिलला जिथे संपूर्ण देश एप्रिल फूल हा दिवस साजरा करत असतो, तिथे आंबेडकराईट लोक मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर झाली, याची आठवण आपण सगळे या व्यवस्थेला करून देत असतो. पण ही आठवण करून देत असताना माझ्या मनामध्ये, मला आजही आठवतोय, 1 एप्रिलला मी दिल्लीला होतो. आणि त्याच वेळी हे सगळे मेसेजेस ट्विटरला, फेसबुकला, या सगळ्या मेसेजेस वाचत होतो. आणि माझ्या लक्षात आलं, बाबासाहेब आंबेडकरांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ त्या काळातल्या ब्रिटिशरांनी एक्सेप्ट केला. त्यांना लक्षात आलं की आमच्याकडे काय काय उणिवा आहेत, आणि म्हणून त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ग्रंथावर केली. आणि आज त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इट इज अ बँकर्स बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक नाहीये, ती बँकर्स बँक आहे. सगळ्या बँकेची बँक, म्हणजे सगळ्या बँकेवर नियंत्रण ठेवणारी बँक, सगळ्या बँकेवर नियंत्रण ठेवणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याची स्थापना बाबासाहेबांच्या एका ग्रंथावर झालेली आहे. एका ग्रंथावर, प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर झाले. माझा प्रश्न हा होता की या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथाचा उपयोग कुणी केला? त्या काळातल्या ब्रिटिशरांनी. आणि आज ब्राह्मणी व्यवस्थे लिहिलंय बाबासाहेबांनी. कुणासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी लिहिलंय की मी लिहिलेलं जे काय आहे त्याच्यातनं तुमची प्रगती करून घ्या. करून कोण घेत आहे? ब्रिटिशर करून घेत आहे. आणि आज ब्राह्मणी व्यवस्था करून घेत आहे. आमचा रिप्रेझेंटेशन कुठं आहे? आम्ही काय करत नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथावर अभ्यास, ग्रंथावर मार्गदर्शन, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन आमच्याकडून होताना दिसत नाही. आज बाबासाहेबांच्या लिखाणाचा उपयोग ब्राह्मणी व्यवस्था, RSS स्वतःसाठी करते आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण थॉट्स, संपूर्ण रायटिंग स्पीचेसवर आज ते अभ्यास करतायत. आणि आम्हाला स्मारक, आम्हाला स्टेशनला नावं, आम्हाला पुतळे उभं करण्यासाठी की ठीक आहे, तुम्ही नाव घेऊन जा, स्टेशनला नाव तुम्ही मागणी करा, पुतळ्याची मागणी करा, स्मारकाची मागणी करा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नावासाठी, फोटोसाठी आम्ही लढतोय. आणि बाबासाहेबांचे विचार चोरून ते त्यांची प्रगती, त्यांच्या व्यवस्थेची प्रगती करतायत. सारस्वत बँकेचं उदाहरण आपण दिलं. सारस्वत बँक, सारस्वत ही बँक पूर्ण नाव ती लोक वापरत नाही. सारस्वत बोलल्यानंतर पुढे काय शब्द येईल? सारस्वत ब्राह्मण. म्हणजे एक सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक ही कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पासून निर्माण झाली. 3% या देशात त्यांची पॉप्युलेशन आहे. किती? 3%. 3% ब्राह्मण. आता सारस्वत ब्राह्मण
यांनी जर त्यांची कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी उभी केली तर डायरेक्टर मंडळावर इतर कोण बहुजन असेल का? नाही. याचा अर्थ सगळे सारस्वत ब्राह्मण 3% ब्राह्मणांनी एकत्रित येऊन त्यांची पतसंस्था काढली. तिची मला वाटतं 1,00,000 कोटीची उलाढाल. 3% ब्राह्मण जो दक्षिणेवर स्वतःचा उदरनिर्वाह करतो तो एकत्र येतो आणि 1 कोटी पर्यंत मजल मारतो. मी पर्सेंटेज वाईज काढलं, महाराष्ट्रामध्ये आम्ही 17% आहोत. महाराष्ट्रामध्ये 17%, पंजाबमध्ये 32%, ओनली शेड्यूल कास्ट. बाकी मी कुणाला मोजत नाही. एसटी नाही मोजले, ओबीसी नाही मोजले, एनटी नाही मोजले, बीजे नाही मोजले, कोणी नाही. शेड्यूल कास्टची लोक महाराष्ट्रात 17%, पंजाबमध्ये 32%, आंध्रामध्ये 14%, इतक्या मोठ्या पर्सेंटेज मध्ये आपण सगळ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलो आहोत. आमची एक छोटीशी बँक नाही, छोटीशी बँक. हा विचार करण्याचा मुद्दा होता. आणि त्यावेळेस गाडीमध्येच ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसल्या बसल्या माझ्या लक्षात आलं की बाबासाहेबांच्या थॉट्सवर ही ब्राह्मणी व्यवस्था काम करते आणि बाबासाहेबांनी जे निर्देश दिलेत त्याच्यावर ती काम करते आणि ते त्यांच्या समाजाचा बेनिफिट करते, त्यांच्या समाजाचा उद्धार करते. आणि मग आपण बाबासाहेबांच्या थॉट्सवर का काम करू नये? आणि म्हणून त्यावेळेस मला वाटतं मी गाडीमध्येच होतो, त्यावेळेस गाडीतनच फेसबुक लाईव्ह केला आणि लोकांना हा विचार सांगितला की किती वर्ष तुम्ही 1 एप्रिल आली की फक्त आरबीआयची स्थापनेचा दिवस म्हणून शुभेच्छा देणार आहात. आपण कधी उतरणार? बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार आपण आपली बँकिंग व्यवस्था कधी उभी करणार? त्यासाठी मी लोकांना प्रेरित केलं. आणि मग त्यानंतर गुरुचळ आणि ही सगळी आमची लोक आम्हाला भेटल्याने सांगितली, सर असं जर तुमचा विचार असेल तर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी तुम्ही आम्हाला द्या, आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये ही बँक उभी करून दाखवतो आणि त्या पद्धतीने आपण काम करू. पण मार्च 2022लाच लॉकडाऊन सुरू झालं. जी लोक आमची या सगळ्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होते, लॉकडाऊन झाल्यामुळे सगळी लोक घरातच अडकून पडली, त्यांना जाता आलं नाही. जवळपास 1.5 वर्षानंतर ज्यावेळेस लॉकडाऊन पुन्हा हटला आणि सगळी लोक सामान्य स्वरूपामध्ये आली, त्यानंतर आपण हे काम पुन्हा सुरू केलं. आणि जवळपास आमचे मंगलाताई असतील, त्यांचे मिस्टर असतील, बाकी सगळे कार्यकर्ते, वाडविंदेजी, ही सगळी लोक या फील्ड वर्क करून आज तुमच्यापर्यंत या बँकेचं नियोजन, या बँकेचा विचार ठेवून तुमच्यापर्यंत येत आहे. बघा 2020ला लॉकडाऊन लागला. मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एप्रिल महिन्यातच आली. एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या देशामध्ये कुणीही साजरी करू शकलं नाही. कुणाला साधी, आमचीच परिस्थिती अशी होती की आम्हाला साधी मेणबत्ती उपलब्ध झाली नाही की चांगली एखादी मेणबत्ती, नवीन मेणबत्ती आणावी, कारण सगळी दुकानं कंप्लीट लॉकडाऊन होते. काही दुकानं उघडी नव्हती. आमच्या तर मेन गेटला टाळं लावण्यात आलं होतं की मेन गेटच्याही बाहेर कोणी जायचं नाही. अशा अवस्थेत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2020ची या देशामध्ये आपल्या सगळ्यांनी अशा पद्धतीने, साध्या पद्धतीने साजरी केली. मी ऑनलाईन न्यूजपेपरच वाचायचो, इकॉनॉमिक टाइम्स, कारण मी मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे, त्यामुळे इकॉनॉमिक टाइम्स किंवा इकॉनॉमिकल अर्थव्यवस्थेवर जे काही मॅगझिन्स आहेत त्या मी रेफर करत असतो, वाचत असतो. इकॉनॉमिक टाइम्स मला वाटतं 16 किंवा 17 एप्रिल 2020चा हा ऑनलाईन वाचत असताना त्याच्यात मला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची बातमी वाचायला मिळाली. मी बोललो इकॉनॉमिक टाइम्स हा इकॉनॉमीवर, अर्थव्यवस्थेचा पेपर आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची खबर छापण्या इतपत अर्थव्यवस्थेशी काय संबंध आहे? म्हणून मी तो मजकूर कंप्लीट वाचायला घेतला आणि त्या वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं इकॉनॉमिक टाइम्सला एवढं दुःख का झालं. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली नाही म्हणून इकॉनॉमिक टाइम्सला दुःख होत होतं. आणि ती पूर्ण बातमी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं यांचं खरं दुःखाचं कारण काय. त्यांचं कारण होतं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात साजरी न झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला, आता ही भारतीय अर्थव्यवस्था राहिली नाही. आता आपण इंडियन गव्हर्नमेंट हा शब्द ऐकायला येतो का तुम्हाला? भारत सरकार हा शब्द कानावर पडलाय का मागच्या 7-8 वर्षामध्ये? कोणतं सरकार? मोदी सरकार.
ते भारतीय अर्थव्यवस्था, आता ही भारतीय अर्थव्यवस्था राहिली नाही, ही राहिली मोदी अर्थव्यवस्था. इंडियन इकॉनॉमीला इकॉनॉमिक टाइम्स लिहितोय की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न झाल्यामुळे इंडियन इकॉनॉमी, ऑल्सो नोन एज मोदी इकॉनॉमी, हिला 2100 कोटी रुपयांचा फटका बसला. किती? 2100 कोटी. ही न्यूज वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आणि ही करत असताना आपण काय करतो. मग मी माझं उदाहरण घेतलं. आपण काय करतो? आपण घराची साफसफाई करतो. कदाचित कुणाची बजेट जास्त असेल तर तो घराला पेंट करतो. गाडी असेल, कुणाला गाडी घ्यायची असेल तर वर्षभर थांबतो नाही, 14 एप्रिललाच घेऊ, मग तो गाडी घेतो. नवीन कपडे आपण घेतो, मिठाई आणतो, फटाके आणतो, लाइटिंग करतो, कार्यक्रम करतो, डीजे आणतो, असे अनेक आपण कार्यक्रम करतो. अनेक खर्च, अनेक हेड्सवर आपण खर्च करतो आणि याच्यातून भारतीय अर्थव्यवस्थेला आपण किती रुपये देतो? 2100 कोटी रुपये. 2019चा आकडा असेल. म्हणजे एका रात्रीत आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी किती रुपये खर्च करतो? 2100 कोटी. 2100 कोटी रुपये आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एका रात्रीला आपण हा खर्च करतो. पण त्याच समाजाची स्वतःची शाळा नाही, त्याच समाजाचा स्वतःचा मीडिया नाही, त्या समाजाचा स्वतःचा एज्युकेशन सिस्टम नाही, त्या समाजाची स्वतःची बँकिंग सिस्टम नाही. आपण बाबासाहेब आंबेडकरांवर 2100 कोटी रुपये खर्च करतोय पण आपली काही व्यवस्था नाही. गोळवळकरची जयंती मी कधी बघितली नाही, टिळकाची जयंती मी कधी बघितली नाही, गांधीची जयंती अशा प्रमाणे कधी बघितली नाही, पण त्यांनी त्यांची व्यवस्था उभी केली. सारस्वत बँक कधी बघितली? गोळवळकरची जयंती. त्यांची बँकिंग व्यवस्था, त्यांचा मीडिया आज त्यांच्या हातामध्ये. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीवर आम्ही इतका पैसा खर्च करतो. मग काही लोक म्हणाले, सर वर्षातनं एकदा हा जो पैसा आम्हाला मिळाला हा बाबासाहेबांमुळेच मिळाला, मग वर्षातनं एकदा खर्च केला तर काय हरकत आहे? म्हणलो 2100 नाही, 21,000 कोटी जरी खर्च करायला झाले तरी ती आम्ही करायला तयार आहोत. पण ही जयंती कुणी करावी? कुणी करावी? 2100 कोटी रुपये खर्च करण्याचा अधिकार, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा अधिकार कुणाला नाही. 365 364 दिवसातनं एकदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते 14 एप्रिलला. ती एकदा जयंती साजरी करण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे जो उरलेले 360 दिवस 363 दिवस बाबासाहेबांच्या विचारांवर जो चालतो, त्याला बाबासाहेबांची जयंती साजरी करायचा अधिकार. इथे आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, दुसऱ्या दिवसापासून बोलवलं तरी लोक येणार नाही. समाजावर कुठे अन्याय झाला, अत्याचार झाला, आंदोलन करायचे तरी लोक येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचं आज बाबासाहेबांची जयंतीचं दृश्य संपूर्ण भारतभर, विश्वभर बघायला मिळतं. त्यामुळे आता वैचारिक जयंती साजरी करण्याचा आता वेळ आलेली. आणि म्हणून या बँकिंग सेक्टरमध्ये, या कॉपरेटिव्ह सेक्टरलाही, आज कॉपरेटिव्ह सेक्टर, सहकार क्षेत्रामध्ये आमचं रिप्रेझेंटेशन शून्य आहे. आमचं रिप्रेझेंटेशन शून्य आहे. आणि त्या पद्धतीने आम्हाला लोकांना येणाऱ्या काळासाठी आता तयार राहायचं. लोखंडे सरांनी त्यांच्या स्पीच मधनं सांगितलं की एका बँकिंग सेक्टर मागे किती नोकऱ्या उपलब्ध होतात, किती अर्थव्यवस्था उभी राहते. आज आमच्या नोकऱ्या येणाऱ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये संपुष्टात येणार. तुमच्यामध्ये बसलेले किती लोक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत? गव्हर्नमेंट सर्वंट, ही सगळी गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत. मी एक गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये, पण आम्ही एडेड आहोत. म्हणजे आमची जी सॅलरी ती गव्हर्नमेंट कडनं येते. मागच्या 10 ते 15 वर्षापासून आमचे जे काही प्रोफेसर्स रिटायर झाले, तर मी सरांना दाखवलं, आमचं संपूर्ण सॅलरी रजिस्टर सरांना दाखवलं. 34 प्रोफेसर्सची मान्यता आम्हाला आहे. आज आम्ही 9 वर आलो. बाकी सगळ्या पोस्ट भरायच्या आम्हाला अजूनपर्यंत त्यांनी अप्रुव्हल दिलेलं नाही. याच
हाच कंडिशन सगळ्या पब्लिक सेक्टरमध्ये आहे. जितकेही पब्लिक सेक्टरमधून लोक रिटायर्ड झाले ते रिटायर्ड झाले, सगळ्या पोस्ट वॅकंट आहेत. इथे देशामध्ये लोक नोकऱ्या मागतायत की आम्हाला नोकऱ्या द्या. नवीन जरी तुम्ही जनरेट केला नाही, जो बॅकलॉग आहे तुमचा तो जरी भरला तरी आमची लोक नोकऱ्याला लागतील एवढ्या नोकऱ्या पेंडिंग आहेत देशामध्ये. पण गव्हर्नमेंट ते भरत नाही का? भरल्या तर शेड्यूल कास्टला पर्सेंटेज द्यावं लागेल, शेड्यूल ट्राईबला पर्सेंटेज द्यावं लागेल, ओबीसीचा माणूस तिथं त्या रिप्रेझेंटेशन रेशिओ मध्ये पर्सेंटेज मध्ये भरावं लागेल. म्हणून यांनी मागच्या 10 वर्षामध्ये एकही बॅकलॉग भरलेला नाही. आणि आता GR काय आलाय माहिती? आमचं कॉलेज जर 9 प्रोफेसरवर चालतंय याचा अर्थ तुमची कॅपॅसिटी 9वरच आहे. बाकी सगळे पोस्ट 0 करून टाकले. आता बाकीचे वॅकंट पोस्ट या भरल्या जाणार नाही. आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर GR आलेला आहे की कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर भरायचंय. तिथे रिझर्वेशन पॉलिसी नाही, तिथे रिझर्वेशन पॉलिसी नाही. आता कोणीही याच्या पुढे पब्लिक सेक्टर मध्ये जाणार आहे का? रिझर्वेशन पब्लिक सेक्टर मध्ये आहे, रिझर्वेशनच्या नोकऱ्या पब्लिक सेक्टर मध्ये आहे. यापुढे पब्लिक सेक्टरच राहणार नाही तर तुमच्या नोकऱ्या कुठे राहणार आहेत? आणि पब्लिक सेक्टर वर्सेस प्रायव्हेट सेक्टर याचे एक दृश्य माझा कार्यकर्ता जर आला असेल या ठिकाणी तर त्याचं उदाहरण मी देतो. आमचा एक कार्यकर्ता HDFC बँकेला आहे. मी ज्या कॉलेजला जिथून त्या रोडने जातो तिथेच ती बँक आहे. रोज सकाळी तो मला जय भीम त्या ठिकाणी करतो. तो वॉचमॅन म्हणून आहे त्या HDFC बँकेत. तेवढंच क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट आहे. एका प्रायव्हेट HDFC बँकेला तो गेटवर उभा असतो. रोज सकाळी जाताना मला जय भीम करतो. तीच आमची सॅलरी अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पब्लिक सेक्टर बँक आहे. त्या बँकेत गेल्यानंतर मॅनेजर लेवलला आमचा माणूस शेड्यूल कास्टचा बसलेला आहे. तो तिथे मला जय भीम करतो. मी या दोन्ही कंपेअर करून बघतो की एका पब्लिक सेक्टर बँक मध्ये मॅनेजर लेवलला आमचा माणूस आहे आणि एका प्रायव्हेट सेक्टर बँक मध्ये त्याच क्वालिफिकेशनचा माणूस आमचा गेटवर आहे. लक्षात येते? पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर कंपॅरिझन, तीच क्वालिफिकेशन. पण इकडे आमचं रिझर्वेशन पॉलिसी असल्यामुळे आमचा माणूस मॅनेजर पदापर्यंत पोहोचू शकतो. प्रायव्हेट सेक्टर मध्ये रिझर्वेशन पॉलिसी नाही, तुमचा माणूस गेटच्या आतही जाणार नाही. ही अवस्था होणार आहे सगळ्याच तरुणांची येणाऱ्या 2 ते 4 वर्षामध्ये. यासाठी आम्हा सगळ्यांना तयार व्हायचं. ही सगळी परिस्थिती उद्भवणार आहे आणि याचे दोषी आम्ही आहोत. आणि याचं दोष मी नाही देत आहे, बाबासाहेबांनी दिलेले. बाबासाहेब आंबेडकरांचं भीमा कोरेगाव प्रसंगी एक भाषण आहे. रायटिंग अँड स्पीचेस मध्ये ते नमूद आहे. भीमा कोरेगावचा हा मूळ लढा हा बाबासाहेबांचा नाही, बाबासाहेबांच्या वडिलांचा आहे. रामजी आंबेडकर. रामजी बाबा ज्यावेळेस मिलिटरी सर्व्हिसेस मध्ये होते त्यावेळेस पेशव्यांची जी पेशवा राज होता तो डिक्लाइन झाला, तो त्याचा अस्त झाला. आणि पेशव्यांनी ब्रिटिशांसमोर एक अट ठेवली. त्यांनी अट ठेवली की ठीक आहे, आम्ही आमचं हे राजपाट त्याचा हे सगळं अस्त करत आहोत, पण आमची एक कंडिशन आहे. ब्रिटिशांसमोर त्यांनी कंडिशन ठेवली की ही जी अस्पृश्यांची तुम्ही बटालियन तयार केलेली आहे ही बंद करा. आमची एवढीच मागणी. कारण पेशव्यांना परास्त करण्यासाठी त्याही काळातले हे जे अस्पृश्य होते, नाग वंशातले लोक होते, त्यांनी यांचा साम्राज्य नष्ट केलं होतं. आणि म्हणून हे साम्राज्य सोडत असताना पेशव्यांनी ब्रिटिशांसमोर कंडिशन ठेवली की ही बटालियन बंद करा. आणि ब्रिटिशरही काही आपले सगळे नव्हते. त्यांनी सांगितलं ठीक आहे आणि त्यांनी ही बटालियन बंद केली. याचा परिणाम असा झाला की रामजी बाबांची नोकरी ही जाणार होती. त्यांची नोकरी जाणार होती आणि त्यांना पेन्शनीत बसवण्यात येणार होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी ती बटालियन, बंद झालेली बटालियन पुन्हा सुरू व्हावी यासाठी मोहीम हाती घेतली. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी अनेक ब्रिटिशरांना ते पत्र लिहून
या बटालियनने किती महान कार्य केलेले आहे, अस्पृश्यांनी नाग वंशातल्या लोकांनी किती मोठ्या मोठ्या लढाई लढलेल्या आहेत, याचं संपूर्ण लेखाजोखा ब्रिटिशरांसमोर मांडण्याचं काम सुरू केलं. रामजी आंबेडकरांच्या हयातीत या मोहिमेस यश प्राप्त झालं नाही आणि ही मोहीम बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिकून आल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांची ही मोहीम हाती घेतली आणि भीमा कोरेगावचा स्तंभ बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढला आणि या स्तंभाची माहिती ब्रिटिशरांना दिली की बघा एवढं मोठं महान कार्य आम्ही केलेलं आहे आणि तीच बटालियन तुम्ही बंद करता. आणि याचा संपूर्ण हा लेखाजोखा सादर केल्यानंतर वडिलांनी सुरू केलेली मोहीम ती बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वी पूर्ण केली आणि महार बटालियन पुन्हा सुरू केली आणि ही बटालियन आजपर्यंत सुरू आहे. ही बटालियन सुरू झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना त्या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं आणि तिथे बाबासाहेबांनी भाषण दिलेलं आहे, जे रायटिंग अँड स्पीचेस मध्ये आहे. बाबासाहेब म्हणतात ब्रिटिश या देशामध्ये आले, त्यांना त्यांच्या बटालियन चालवण्यासाठी या ठिकाणी लोक हवी होती आणि त्यांना इकडची जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था माहीत नसल्यामुळे त्यांनी सगळ्यांना भरती करण्याची मोहीम सुरू केली. आणि जेव्हा ब्रिटिश या ठिकाणी आले त्यानंतर आपल्याला नोकऱ्या मिळाल्या, शस्त्र ठेवण्याचा अधिकार मिळाला आणि ब्रिटिशरांचा रूल होता, नियम होता की जो कोणी अधिकारी, जो कोणी व्यक्ती सैनिक म्हणून या बटालियन मध्ये येईल, ब्रिटिश मिलिटरी मध्ये येईल, त्यांच्या मुलांना कंपल्सरी एज्युकेशन ही एक अट ब्रिटिशरांची होती. जर एखादा सैनिक त्याच्या मुलांना कंपल्सरी एज्युकेशन देत नसेल तर त्याच्या पगारातून रक्कम कापून घेण्यात येईल. याच्यामुळे प्रत्येक सैनिकाच्या मुलाला एज्युकेशन मिळायला सुरुवात झाली. ब्रिटिशरांमुळे काय झालं, एज्युकेशन खुलं झालं. ज्या व्यक्तीला, ज्या वर्गाला कधीही शिक्षण याची मुभा नव्हती त्या वर्गाला शिक्षणाची व्यवस्था झाली आणि ज्या व्यक्तीला, ज्या वर्गाला शस्त्र ठेवण्याची कधी अनुमती नव्हती त्यालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळाली आणि शस्त्र नोकरी केल्यानंतर त्याला पगार, सॅलरी सुरू झाली. म्हणजे ज्या वर्गाला शिक्षणाची आणि पैशाची मुभा नव्हती त्याला शिक्षण आणि पैसा हे दोन्ही सुरू झालं. ब्रिटिश कालखंडामध्ये आम्हाला शिक्षण मिळायला सुरुवात झाली, आम्हाला पगार मिळायला सुरुवात झालं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जोपर्यंत आम्हाला शिक्षण मिळत होतं, जोपर्यंत आम्हाला पैसा मिळत होता, त्या पैशाचा वापर, त्या शिक्षणाचा वापर आम्ही पुढच्या पिढीसाठी का केला नाही, हा बाबासाहेबांचा प्रश्न होता. ब्रिटिशरांनी आम्हाला पगार दिले, त्यांच्या नोकरी करताना आम्हाला मोबदला दिला, मग त्या पगाराचा वापर आम्ही पुढच्या पिढीसाठी का केला नाही. जसं मला वाटतं लोखंडे सरांनी सांगितलं, रयत शिक्षणाचं, रयत व्यवस्थेने त्यांच्याकडे जी काम करणारी लोक होती त्यांना जेवढा आवश्यक आहे तेवढा पैसा स्वतःच्या पगारातला स्वतः जवळ ठेवला, उरलेला पैसा हा रयत संस्थेला दिला आणि त्यांनी आज त्यांची व्यवस्था उभी केली. तसं आपण केलं का ब्रिटिशरांच्या काळात? नाही. आता ब्रिटिश या देशात नाही. आज आम्हाला शिक्षणाचा अधिकार कुणामुळे? संविधानामुळे. आज आम्हाला नोकऱ्या करण्याचा अधिकार कुणामुळे? संविधानामुळे. आज या देशाचं संविधान पुढच्या 1-2 वर्षात राहील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. 2024 नंतर या संविधानाचं काय होणार आहे? नॅशनल एम्ब्लेमचं प्रकरण आताच तुम्ही बघितलं असेल. येणाऱ्या 2 वर्षानंतर या संविधान आजही हा संविधान 50% वर निकामी केलेला आहे. आर्टिकल 21C सांगतो की या देशामध्ये प्रत्येक मुलाला त्याचं शिक्षणाची जबाबदारी ही राज्याची असेल. शिक्षणाचं कधीही प्रायव्हेटायझेशन होणार नाही. शिक्षण ही केवळ राज्याची जबाबदारी असेल. आज आमच्याकडे रिलायन्स, झी लिटेरा, अंबानीच्या शाळा, ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज, जी शिक्षण व्यवस्था राज्याची जबाबदारी होती
ती राज्याची संपुष्टात आली आहे आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून या सगळ्यांना शिक्षण क्षेत्र उघडी केली की या तुम्ही तुमच्या शाळा उभ्या करा आणि या मुलांना तिकडे शिकवा। आणि जिथे राज्याचं शिक्षण आहे तिथे शिक्षण पूर्णपणे बंद आहे। म्हणजे संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन संविधान एक प्रकारे झिरो करून ठेवलेलं आहे। संविधानात तुम्हाला रिझर्वेशन आहे, कोणताही पब्लिक सेक्टर तिथे जर नोकर भरती करायची असेल तर 17% विजे, एनटी, डीटी, एनटी, ओबीसी या सगळ्यांचे पर्सेंटेज आहे, एससी या सगळ्यांच्या पर्सेंटेज वाईज तुम्हाला त्या त्या समाजातली लोक भरती करायची। कोण सांगताय? संविधान। आणि या नोकऱ्या कुठे असतील? पब्लिक सेक्टरमध्ये। पब्लिक सेक्टरमध्ये निर्मला सीतारामन या देशाच्या फायनान्स मिनिस्टर यांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी एक घोषणा केली की या देशातल्या सगळ्या पब्लिक सेक्टरला आम्ही टप्प्याटप्प्याने विकणार आहोत। काहीतरी पाईपलाईन स्कीम त्यांनी नाव जाहीर केलं। सगळ्या पब्लिक सेक्टर विकणार आहोत। आता जर पब्लिक सेक्टरच राहिलं नाही, तुमचं रिझर्वेशन राहणार आहे का? नाही। म्हणजे त्यांनी तुमच्या रिझर्वेशनच्या पर्सेंटेजला हात लावला नाही, तुमच्या शेड्यूल कास्टच्या लिस्टला हात लावला नाही, त्यांनी तुमच्या संविधानाला हात लावला नाही, तुमच्या नोकऱ्या तशाच संपवल्या। पब्लिक सेक्टरच विकून टाका म्हणजे तुमचं रिझर्वेशनच राहणार नाही। संपूर्ण पब्लिक सेक्टर विकणार। आणि हा कायदा केल्यानंतर संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला की ठीक आहे पब्लिक सेक्टर विकणार, तुमचं तिथपर्यंत आम्हाला कळलं, पण काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन असणार आहे? आणि संसदेने ऑन रेकॉर्ड क्लिअर करून सांगितलंय प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन असणार नाही। म्हणजे तुमचा ग्रॅज्युएट, तुमचा पोस्ट ग्रॅज्युएट हा केवळ बँक्स, बाकी जे काही प्रायव्हेट सेक्टर असणार आहे त्याच्या फक्त गेटवर असेल। गेटवर ही येणारी व्यवस्था आहे। आणि यासाठी आज जर कोण जबाबदार असेल तर ते आपण आहोत। त्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये आम्हा लोकांना नोकऱ्या मिळाल्या, पगार मिळाला। बाबासाहेब म्हणतात त्या पगाराचा वापर आपण नेक्स्ट जनरेशन साठी केला नाही, म्हणून आमच्या नोकऱ्या ज्या वेळेस बंद झाल्या आम्ही पुन्हा अस्पृश्य झालो। आज तीच व्यवस्था आम्हाला संविधानाच्या माध्यमातून उभी आहे। संविधानामुळे आम्हाला शिक्षण मिळालं, संविधानामुळे आम्हाला नोकऱ्या मिळाल्या, पण या नोकऱ्यातनं उत्पन्न होणारा पगार याचा वापर आम्ही नेक्स्ट जनरेशन साठी केला नाही। त्या पगाराचा विनियोग आम्ही केवळ स्वतःपुरता केला आणि नेक्स्ट जनरेशन साठी त्या व्यवस्था तयार केल्या नाही। आज आमची शालेय शिक्षण पद्धती आज आमच्याकडे नाही। या मंचामध्ये, या सभागृहामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती इन्क्लुडिंग मी, आमच्या सगळ्यांची मुलं ज्या शाळेमध्ये जातात तिथे गेल्या गेल्या गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा सुरुवात होते, मग शिक्षणाला सुरुवात होते। म्हणजे आम्हा लोकांची साधी एक शाळा नाही, शाळा असेल छोट्याशा रूम मध्ये, बिल्डिंग मध्ये एक शाळा उभा केली असेल, शिक्षण व्यवस्था, सिलेबस आज आमच्या हातात नाही, आमच्याकडे नोकऱ्या नाही। येणारा आमचा जो अनएम्प्लॉइड तरुण आहे तो कुठे जाणार आहे? त्याच्याकडे आम्ही साधनच ठेवलेली नाही, त्याच्याकडे स्टेज नाही। आणि म्हणून त्या येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला आत्ताच तसं नियोजन करावं लागणार आहे। आणि म्हणून आम्ही सुरुवात इथून केली की आर्थिक उन्नतीसाठी या बँकिंग सेक्टरमध्ये, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आपण उतरलो पाहिजे। आणि हे बिलकुलही अशक्य आहे असं नाही। म्हणून आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जितकी जितकी लोक काम करतायत त्या सगळ्यांशी आम्ही बोलतोय। पाटील साहेब या ठिकाणी आले आम्हा लोकांना गाईड करण्यासाठी, का तर यशस्वीरित्या त्यांनी सह्याद्री बँक ते चालवत आहेत। लोखंडे सर डीएम पदापर्यंत ते जाऊन आलेले आहेत। आणि म्हणून अशा लोकांच्या मार्गदर्शनावर आपण काय करता येईल, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये कसं उतरता येईल, त्यावर आम्ही सगळे हे नियोजन करत आहोत। आणि म्हणून ठाणे जिल्ह्यातून आम्ही या बँकेला सुरुवात करत आहोत। जरी ही एक ठाणे जिल्ह्याची जरी सुरुवात असली तरी ही ठाणे जिल्ह्यापर्यंत मर्यादित राहणार नाही। 3 वर्ष
पहिले 3 वर्ष आम्ही ठाणे जिल्ह्यापर्यंत हे काम करणार आहोत. ठाणे जिल्ह्यापर्यंत, कारण त्याचे नियम आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने काम करणार आहोत. आणि जिल्हा झाल्यानंतर जर 3 वर्षाच्या शेवटच्या वर्षाला 12,50,00,000 जर आमच्याकडे ठेवी असतील, 12,50,00,000, हा आकडा वाचल्यानंतरच लोक म्हणतील नाही शक्य होणार, 12 कोटी कुठून येणार आहे. ठाणे जिल्हा आम्ही निवडलाच याच्यासाठी आहे की हा खूप मोठा जिल्हा आहे. आंबेडकरांची लोकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. 10,000 रुपये जर आपण एका व्यक्तीची ठेव, एका व्यक्तीची डिपॉझिट जर त्या अकाउंट मध्ये असेल तर आम्हाला असे किती लोक हवेत? 12,500 लोक 10,000 रुपये जरी त्यांनी ठेवली तरी 12,50,00,000 रुपये तुमचे त्या अकाउंट मध्ये डिपॉझिट म्हणून दिसतील. आणि जसंही तुम्ही तो आकडा गाठला, शेजारचा जिल्हा तुमच्यासाठी ओपन होतो की या आमच्याही जिल्ह्यामध्ये पदार्पण करा. आज मी ज्यावेळेस माझ्या पोस्ट टाकली माझ्या फेसबुक पेजवरनं, मला नाशिक असेल, बुलढाणा असेल, सगळ्या जिल्ह्यांनी मागणी केली, साहेब आमच्याकडेही लवकरात लवकर ही सुरू करा. म्हणजे एक 3 वर्षाच्या कालखंडामध्येच ही जी बँकेचं नियोजन आम्ही जे करत आहोत, ही बँक केवळ ठाणे जिल्ह्यापुरती नाही, ही राज्यापुरती, ही पूर्ण महाराष्ट्र राज्य, या राज्यामध्ये ही बँक सुरुवात होईल. आणि मला वाटतं कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये बौद्धांची किंवा अनुसूचित जातीच्या लोकांची ही पहिली अशी बँक असेल जी संपूर्ण राज्यभर काम करेल. आणि आमचं नियोजन, आमचं प्लॅनिंग, बाबासाहेब म्हणतात लो एम इज अ क्राईम. लो एम इज अ क्राईम, गुन्हा आहे. छोटी सोच, छोटे उद्देश ठेवणं हा एक गुन्हा आहे. आणि म्हणून आमचा विजन हे महाराष्ट्रापुरतं नाही आणि देशापुरतंही नाही. आता मी US ला होतो, तिकडच्या लोकांना सांगितलं, सर जर आम्ही एखादी बँक आमच्या देशामध्ये जर ओपन केली तर तुमची बँक ऑफ अमेरिका आमच्या बँकेत ठेव देईल का? ते नियोजन आम्ही करू, तुम्ही तुमचं नियोजन करा. इतर आंतरराष्ट्रीय बँकेसोबतही या बँकला ऍफिलिएट करू. अशा पद्धतीने इकॉनॉमिकल व्यवस्था आमच्या हातात कशी येईल त्यावर आम्ही काम करत आहोत. याचं अजून नाव, म्हणून आम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा उपक्रम म्हणून केलाय. अजून त्याची रजिस्ट्रेशन केलेलं नाही. हे पैसे जे रजिस्ट्रेशनला लागतात ते आम्ही 4-5 लोकही भरू शकतो. आम्ही मंचावर बसलेली लोकांनी जर त्याचं डिवाइड केलं तर ते सगळे आम्ही भरू शकतो, पण ते आम्ही भरणार नाही. का? कारण आमचा हेतू हा ठेवी वाढवण्यासाठी नाही, लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करणं हा आमचा हेतू आहे. आणि म्हणून ही संख्या आम्हाला वाढवायची. 12,500 लोक काही ठाणे जिल्ह्यात नसणार, 10,000 रुपये ठेवणार आहे. नुसतं ठाणे शहरातूनच एवढ्या आम्हा लोकांना भरणा होईल. परंतु आम्हाला त्या पद्धतीने काम करायचं नाही. जितकेही तालुके आमच्यामध्ये आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये ज्यावेळेस आम्हाला याची मान्यता मिळेल त्यावेळेस ठाणे शहरात कॉपरेटिव्ह सेक्टरलाही मात देईल अशा पद्धतीची बँक या ठाणे शहरात त्याचं नियोजन आम्ही करू. आणि प्रत्येक तालुक्यात त्याची ब्रांच असेल अशा पद्धतीची ब्रांच आम्ही या ठिकाणी करू. माझं एक धोरण आहे, माझं एक विजन आहे की आमचा जो पैसा आहे, आज आमचा पैसा कुठे आहे? माझी सॅलरी क्रेडिट होते बँक ऑफ महाराष्ट्र, माझं अकाउंट आहे HDFC बँकेत. या बसलेल्या सगळ्या लोकांचे अकाउंट वेगवेगळ्या बँकेत असतील, कुणाचं बँक ऑफ इंडियात असेल, कुणाचं SBI ला असेल, कुणाचं ICICI ला असेल. सांगा जितकी बँक तुमच्या अकाउंट जिथे जिथे आहेत तिथे एक तरी आपला डायरेक्टर आहे का? आहे का? आणि जितकेही डायरेक्टर लिस्ट तुम्ही कधी जाऊन सर्च करा, सगळे ब्राह्मण असतात. सगळी ब्राह्मणिकल सिस्टमला फेवर करणारी लोक असतात. पैसा आमचा, पैसा आमचा, बँक त्यांची. त्यांच्या बँकेमध्ये आम्ही आमच्या मेहनतीचा पैसा, कामाचा, घामाचा पैसा आम्ही त्यांच्या बँकेत ठेवतो. आणि ते काय करतात माहित आहे? सरांनी जसं सांगितलं आता तशा पद्धतीने बँकेना संपवण्यासाठी काम सुरू आहे. SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया या 2 महिन्यापूर्वी 72,000 किती? 72,000 crores
72,000, त्यानंतर 30 जे आलं 72,000, 72 नंतर त्या पुढे करोड एवढा फक्त लोन अडाणीचं माफ केलंय. एसबीआय सर्च करा गुगलवर. रघुराम राजन यांनी ट्विट करून सांगितलं एसबीआयने 72,000 करोड रुपीज अडाणीचे माफ केलेत. का? तो एअरपोर्ट बांधायचं चांगलं काम करणार आहे म्हणून. एसबीआय कोण सांगतंय एसबीआय ला माफ करायसाठी? त्यांची डायरेक्टर मंडळ हे निर्णय घेतात. ऋषी अग्रवाल 22,842 करोड रुपीज घेऊन लोन डिफॉल्ट करून पळाला. नीरव मोदी 14,000 करोड, हे सगळे करोड्स मध्ये आहेत. माल्या 9,000 करोड. हे पैसे कुणाचे आहेत? तुम्हा आम्हा सगळ्या गोरगरीब लोकांचे पैसे. त्यांचे पैसे ते आधीच त्यांना जेव्हा कळतं स्कॅम होणार आहे, ते आधीच पीएनबी बँकेचं काय होतं, अशा पद्धतीने ते त्यांचे पैसे सेव्ह करून आमच्या पैशावर ते त्यांची व्यवस्था उभी करतात. आपण सगळे राजकारणामध्ये सक्रिय असतो. राजकारणासाठी एका पायावर तयार असतो. पार्टी उभी करत असाल तर आम्ही झेंडे घेऊन तयार आहोत. या आम्हाला म्हटलं की नाही हे काय राजकारणाचं दिसत नाही, इथे इंटरेस्ट नसतो तरुणांचा. राजकारणात आमचे नारे काय असतात? वोट हमारा, राज तुम्हारा नहीं चलेगा, असंच म्हणतात ना राजकारणासाठी. अरे मग हे ब्रीद वाक्य इतर क्षेत्राला लागू का करत नाही? पैसा हमारा, बैंक तुम्हारी नहीं चलेगी. अगर पैसा हमारा है तो बैंक भी हमारी होगी. याच्यावर कधी काम करणार आहोत आपण? पैसा आमचा आहे. आम्ही 50-50 वर्ष नोकरी करतो, पगार मिळवतो, बँकेत ठेवतो. आमच्या बँकेवर लोन कुणाला मिळत आहेत? एज्युकेशन लोन, हाऊसिंग लोन, एंटरप्रिनरशिप लोन. कधी नुसतं असं सहजच एज्युकेशन लोन मागायला जा, तुमच्या बँक अकाउंटला देतात का बघा. नको जरी असेल तरी फक्त टेस्ट घ्यायला जा, देतायत का बघा. नाही देणार. मला एमबीए करण्याचं, माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मित्रांनी ठरवलं की आपण एमबीए करायचं. एमबीएची फी त्यावेळेस वर्षाला 3.5 लाख रुपये. मी आई वडिलांकडे गेलो की मला एमबीए करायचं. आई वडील म्हणाले डिग्री पर्यंत तुझं शिक्षण आमची जबाबदारी होती, याच्या पुढे स्वतःचं शिक्षण स्वतः करायचं. तर आता आम्ही 3.5 लाख रुपये कुठून आणायचे? त्यावेळेस मला 2003चा मी ग्रॅज्युएशन पास आउट आहे. आणि जवळपास 2 वर्ष एमकॉमला ती गेली, सीएस ला 1.5-2 वर्ष ते गेले. आणि मग एमबीए ला जेव्हा मी उतरलो, त्याच्या आधी एमबीए मित्र सगळी, कुणी आमचा एक पाटील नावाचा माझा मित्र, त्याच्याकडे घरातनं फायनान्स करायला तयार. गुजराती माझा एक अजून मित्र, त्याच्याकडे फायनान्स तयार होता. माझ्याकडेच पैसे नव्हते. पण माझेही दोघे चांगले लहानपणचे मित्र, ते बोले कसंही कर पण तू हा कोर्स कर, तू एमबीए ला येच आमच्या सोबत. मी बोलो अरे पण माझ्याकडे पैसे नाही. आता माझं अकाउंटच कोणत्या बँकेत नाही तर मला कोणती बँक लोन देणार आहे का? नाही. पण त्याच वर्षी 2003 ला मी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला नोकरीला लागलो. बँकेने मला कुणीही कर्ज दिलं नाही, पण मला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी, फक्त एम्प्लॉईज, शेवटी त्यांनी मला कर्ज दिलं आणि मग मी माझा एमबीए पूर्ण करू शकलो. एमबीए म्हणजे माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठीही बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीने मला फायनान्स केलं. आणि ते जवळपास 3 वर्षाचा कोर्स. ठाण्याला आम्ही बेडेकर, मला वाटतं बेडेकरच काहीतरी, बांदोडकर बेडेकर कॉलेजला एक्झाम्सला यायचो. बेडेकर, त्यानंतर डोंबिवलीला अजून एक कॉलेज आहे पेंढारकर, तिथे आम्ही लेक्चर्सला यायचो. घाटकोपरला लेक्चर्सला यायचो. अशा पद्धतीने एमबीए 3 वर्ष पूर्ण केलं. आपला वेळ नाही ना? आपला वेळ संपला? अच्छा, संपायला आलाय. ओके, किती वेळ आहे? हो, मला आधी तरी सांगायचं. ठीक आहे, मी जास्त बोलणार नाही. पण ज्यावेळेस मी माझा हा एमबीए कोर्स पूर्ण केला, माझ्याही डोक्यात स्वप्न होतं की डिग्री मिळवायची, परदेशात नोकरीला जायचं, जसं माझ्या मित्रांचं स्वप्न होतं.
सगळ्यांनी त्या पद्धतीने तयारी केली, मी अभ्यास केला, 3 वर्षाचा कोर्स पूर्ण केला. रिझल्ट आल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूज, जवळपास 6 महिने आमचे कॅम्पस इंटरव्ह्यूज आले. आता या MBAचा सिलेबस एवढा वास्ट आहे की तुम्हाला एक दिवस 24 तासही कमी पडतात. रात्री 12 पर्यंत, म्हणजे घरी जाईपर्यंत रात्री 12 वाजायचे. सकाळी नोकरी करायची, सकाळी जर 10ची ड्युटी आहे तर 8लाच घर सोडायचं. मग अभ्यासाचा टाइम टेबल असा करून ठेवला होता की सकाळी 3ला उठायचं. 3ला उठलो की 4 वाजल्यापासून 4 ते 7 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. सकाळी 4 ते 7 अभ्यास करून 7ला तयार होऊन 8ला ट्रेन पकडायची, कॉलेजला यायचं, जी काही आपली नोकरी आहे ती नोकरी करायची, पुन्हा क्लासला जायचं. क्लासला जाऊन रात्री 9 वाजेपर्यंत किंवा तो क्लास 9 ते 10 पर्यंत चालायचा. घरी जाईपर्यंत रात्री 12 वाजायचे. असं मेहनत करून आम्ही MBA केली. MBA फायनान्स स्ट्रीम निवडली. पास झालो, 83% पास झालो, डिस्टिंक्शनने पास झालो. आता पास झाला, आता सवय लागली 3ला उठायची. आता अभ्यास कायमचा संपला, पण सवय काही संपत नाही. 3ला उठायची सुरू झाली. आता करायचं काय? झोप तिथे मोडली जायची. मग मी विचार केला PhD करूया. आता बोलू, आता आपल्याला जेवढं अकॅडमिक नॉलेज पाहिजे तेवढं आपण घेतलेलं आहे. आता जरा सोशल नॉलेज घेऊया. सोशल सामाजिक नॉलेज घेण्यासाठी माझ्या वडिलांनी सांगितलं PhD करायची ना तर बाबासाहेबांचा कोणता तरी विषय घे आणि त्याच्यावर PhD घे. ठीक आहे. आता बाबासाहेबांची माहिती गोळा करायची म्हणजे रायटिंग स्पीचेस वाचायचे. जाता येता लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचे एक व्हॉल्युम्स वाचू लागला आणि पोहोचलो व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अँटिजिनियस. गांधीने आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ वाचला. हे सगळे मला वाटतं 4-5 ग्रंथ बाबासाहेबांचे स्पीचेस वाचल्यानंतर एक दिवशी माझ्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर आलं. एका बँकेचं मॅनेजर म्हणून, असिस्टंट मॅनेजर म्हणून वर्षाला, त्यावेळेस 2010ला मला हे लेटर आलं, वर्षाला 8 लाख रुपयाचा पॅकेज मला मिळाला 2 वर्षासाठी. आणि त्यानंतर प्रोबेशन संपल्यानंतर तोच पॅकेज 20 ते 22 लाखाचा पॅकेज एका वर्षासाठी. आणि मग हे सगळं वाचत असताना हे लेटर माझ्या हातात आलं. हे प्रसंग मी अनेक भाषणातून सांगितले, पुन्हा तुम्हाला सांगतो मी इथे का वळलो, कसा वळलो. मी ज्यावेळेस माझ्या कॉलेज लाईफ मध्ये होतो, या सगळ्या मित्रांसोबत असायचो. माझं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राजरत्न. आजकाल कोणी अशी जुनी पुराणी नावं ठेवत नाही. मी माझ्या पूर्ण लाईफ मध्ये या नावाचा कधी उल्लेख, कधी या नावाचा उच्चार माझ्या मित्रांनी कधीच केला नाही, मीही केला नाही. राज म्हणूनच माझं संपूर्ण बालपण गेलं. राज, आणि सगळे मित्र राजच म्हणतात. मी माझ्या वडिलांना ज्यावेळेस लिस्ट मध्ये नाव लागायचे, बोर्डवर नाव लागायचे, मित्र म्हणायचे ये किसका नाम आहे राजरत्न. मग मी माझ्या वडिलांना नेहमी बोलायचो, काय तुम्ही माझं नाव ठेवलं तर राजरत्न, जुना पुराण्या जमान्यातलं. सगळी लोक त्याला चिडवतात, कोणी राजरत्न म्हणतो, कोणी राजरत्ना म्हणतो. पंजाबला गेलं तर ते राज वेगळं लिहितात, रतन वेगळं लिहितात. त्यांना वाटतं रतन म्हणजे वडिलांचं नाव असतं. मग त्यांना सांगावं लागतं रतन पिताजी का नाही, रतन मेराही नाव आहे राजरतन. तुम्ही वडिलांना नेहमी भांडायचो, काय तुम्ही हे जुनं पुराणं नाव ठेवलं. तर ते मला नेहमी म्हणायचे, अरे हे बाबासाहेबांच्या मुलाचं नाव आहे. बाबासाहेबांचा हा सगळ्यात आवडता मुलगा होता राजरत्न, त्याच्या आठवणीवर तुझं नाव ठेवलं. आणि मग ज्या वेळेस मी हे PhD करण्याचं अभ्यास सुरू केला, बाबासाहेबांच्या लाईफ अँड मिशन पासून सुरुवात केली, चांगदेव खैरमोडांची पुस्तकं वाचली आणि मग रायटिंग अँड स्पीचेस कडे वळलो. चांगदेव खैरमोडांचा खंड 2 वाचत असताना मला हा राजरत्न त्यात सापडला. हा राजरत्न, त्याच्यात उल्लेख आहे, मला वाटतं 1.5 पानामध्ये या राजरत्नाचा प्रसंग आहे. जुलै 1926ला याला डबल निमोनिया झाला. बाबासाहेब आधी त्या पॅरेग्राफच्या आधी लिहितात की आता आमची परिस्थिती थोडी चांगली झाली होती. आता आमच्या घरामध्ये पैशाची आभाळ नव्हती. मुलं पण आता चांगली
जगू लागली होती. चांगलं स्वस्त चांगलं आहे, सगळं घरात चांगलं चाललेलं आहे. रमाई आता व्यवस्थित आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ सुरू होतो की अचानक राजरत्नला त्याचा ताप बळायला लागला, त्याला डबल न्यूमोनिया झाला. आणि बाबासाहेब लिहितात की या राजरत्नाचा देखभाल करण्यासाठी कोणी डॉक्टर त्याला हात लावायला तयार नाही. पैसे देऊनही कोणी गव्हर्नन्स त्याची निगा राखायला तयार नाही. पैसे आहेत बाबासाहेबांकडे, पण त्या मुलाला हात लावायला कोणी तयार नाही की अस्पृश्याचं मुलं आहे. आणि अशा अवस्थेत त्या राजरत्नाचा ताप वाढत चालला, त्याला डबल न्यूमोनिया झाला. आता किती दिवस बाबासाहेब त्या राजरत्नाकडे बसून राहतील, म्हणून बाबासाहेब त्यांच्या कामाला बाहेर जायचे. ज्या दिवशी बाबासाहेब हायकोर्टाला गेले, मुंबई हायकोर्टाच्या एका केसला गेले, माता रमाईंनी बाबासाहेबांना निरोप पाठवला की बाबासाहेब तुम्ही जिथे कुठे असाल ताबडतोब घरी या. या राजरत्नाचा ताप वाढायला लागला होता. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की रमाईंनी जर निरोप पाठवलाय की जरूर काहीतरी बरं वाईट झालं असेल. बाबासाहेबांनी सगळी कामं सोडली, तिकडून टांगा केला त्या हायकोर्टाच्या दारातून, आणि बाबासाहेब ज्या चाळीत राहत होते त्या चाळीच्या दाराशी येऊन हा टांगा थांबला. बाबासाहेब पळत पळत आपल्या घराकडे गेले, त्या राजरत्नाला आपल्या कुशीत घेतलं. कुशीत घेऊन बाबासाहेब त्या राजरत्न सोबत बोलतायत, प्रेम करतायत. आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हा मुलगा तर कधीच गेलाय, हा मुलगा तर कधीच गेलाय. आणि मग बाबासाहेब त्यावेळेस इतके ओक्साबोक्षी रडले, भिंतीला डोकं आपटून आपटून बाबासाहेब रडत होते. सगळे आजूबाजूची जी मंडळी आहे ती बाबासाहेबांना शांत करायसाठी पुढे आली की बाबासाहेब हे कसं वागता तुम्ही, शांत राहा. बाबासाहेब एका लहान मुलासारखं हमसून हमसून रडत होते. आणि मग बाबासाहेबांचा दुसरा पॅराग्राफ सुरू होतो. बाबासाहेब म्हणतात की मी या मुलामध्ये आपल्या वडिलांना बघत होतो, रामजी मला या मुलामध्ये दिसत होते. आणि या मुलाला ज्यावेळेस मी फिरवायचो, राजरत्नाला ज्यावेळेस मी फिरवायचो, तेव्हा त्याच्याशी गप्पा मारायचो आणि म्हणायचो की तू माझा सिंह आहेस, तू माझा सिंह आहेस. एका 2 वर्षाचं 2.5 वर्षाचं वय होतं ज्यावेळेस राजरत्न गेला. या 2 वर्षाच्या मुलाला बाबासाहेब सिंह म्हणतात. आपण काय म्हणतो, माझं चिऊ, सोनू, चिमणी असं म्हणतोय, गोजीरवाणी नावं देतो आपल्या मुलांना. मी माझ्या मुलीला सोनू म्हणतो. बाबासाहेब त्यांच्या 2 वर्षाच्या मुलाला सिंह म्हणायचे. हा माझा सिंह आहे, हा मोठा झाल्यानंतर माझं उरलेलं काम हा मुलगा पूर्ण करेल, हा मुलगा पूर्ण करेल. तू एका लढवय्या, एका 2 वर्षाच्या मुलाला बाबासाहेब म्हणताय तू लढवय्या घराण्यात जन्माला आलेला आहेस, त्या पद्धतीने तुला काम करायचंय. अशा मुलाला बाबासाहेब आंबेडकर तयार करताय. आणि तोच मुलगा, काही लोक म्हणतात बाबासाहेबांची मुलं मेली, मी नाही म्हणत मेली. हे नैसर्गिक मृत्यू नाही. तुमच्या मुलाला जर ताप आला, एक पॅरासिटामॉल जर तुमच्या कोणत्या डॉक्टरने दिली तर तुमचा मुलगा 2 दिवसाने बरा होईल. पण तुमच्या मुलाला डॉक्टरने गोळीच दिली नाही तर तो नैसर्गिक मृत्यू ठरेल की हत्या ठरेल. याचा अर्थ बाबासाहेबांची जी 4 मुलं मेली, तो राजरत्न जो मेला हा नैसर्गिक मृत्यू नव्हता. या ब्राह्मणी व्यवस्थेने बाबासाहेबांच्या 4 मुलांची हत्या केली आहे, हत्या केली. आणि या मुलाचं ज्यावेळेस मी हे संपूर्ण वाचलं, माझ्या डोळ्यात अश्रू होते. हे सांगतानाही माझ्या डोळ्यात अश्रू उभं राहत होते. मी तो पुस्तक बंद केलं आणि विचार केला, या मुलाच्या आठवणीवर माझ्या वडिलांनी माझं नाव ठेवलं, या मुलाच्या आठवणीवर. लेटर माझ्या समोर होतं. मी विचार केला, या लेटरला जर मी आज एक्सेप्ट केले आणि नोकरी पत्करली तर या राजरत्नाचं काय? ज्या राजरत्नसाला बाबासाहेब तयार करत होते, तुला माझे पुढचं आंदोलन तुला पुढे न्यायचंय, माझं उर्वरित राहिलेलं काम तुला पूर्ण करायचं, या राजरत्नाचं काय? आणि मी
विचार केला की आजपर्यंत मी राज म्हणून जीवन जगलो, राज म्हणून मी माझं आयुष्य जगलो, यापुढे मी राज म्हणून माझं वैयक्तिक आयुष्य जगणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा जो राजरत्न बाबासाहेबांना बघायचा होता, त्या राजरत्नाचं आयुष्य मी यापुढे जगेन. आणि त्या दिवसापासून मला कोणी राज जरी म्हटलं तरी मी तुम्ही राज नाही, मी राजरत्न आंबेडकर, राजरत्न म्हणून मी तो जीवन प्रवास सुरू केला. आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा राजरत्न, त्या राजरत्नकडनं बाबासाहेबांना काय अपेक्षा असेल की या मुलाने काय केलं पाहिजे, ती मी माझ्या आयुष्यात 1% जरी करू शकलो तरी मी माझं जीवन सफल झालं असं मी समजतो. MBA केल्यानंतर मी ही नोकरी धुडकावली. 3 लेटर्स आजही माझ्या फाईलमध्ये आहे. कधी कधी माझ्यावर व्हिडिओज केले जातात, कधी कधी माझ्यावर टीका केली जातात. काय व्हिडिओ? ठीक आहे, टीका करायची असेल तर वैचारिक करा. कुठे आम्ही चूक होत असो तर तिथे सांगा की राजरत्नाने आपली भूमिका चुकीची आहे, त्या निर्णयावर तुम्ही टीका करा, त्याला पूर्ण स्वातंत्र्य. टीका काय? राजरत्न आंबेडकरच नाही. मला कधी कधी हसायला येतं. माझे वडील आंबेडकर, माझे आजोबा आंबेडकर, माझी पणजी आंबेडकर, राजरत्न आंबेडकर. फॅमिली फोटो तुम्ही बघितलाय मला वाटतं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. बाबासाहेब बसलेत, यशवंतराव बसलेत, मुकुंदराव बसलेत, रमाई बसल्यात, लक्ष्मीबाई बसल्यात. सगळ्यांना बाबासाहेबांचा इतिहास माहित आहे. लक्ष्मीबाई, रमाबाई हे सगळं माहित आहे तुम्हाला. लक्ष्मीबाई माझ्या खऱ्या पणजी, खऱ्या सख्या, आणि रमाबाई माझ्या काय म्हणतो पणजीच म्हणून. हे एवढं नातं क्लिअर असताना लोकांमध्ये व्हिडिओ तयार करायचे. आंबेडकर परिवारात तर फक्त 4च लोक येतात: प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि रमा तेलतुंबडे. आणि त्यांचा मुलगा सुजाता आंबेडकर. हा राजरत्न आंबेडकर कुठून आला म्हणे. तर अशा पद्धतीने आम्ही एवढंही लोकांना सांगितलेलं तिथे जातो. आम्ही नॉन पॉलिटिकल विंग्स, नॉन पॉलिटिकल मुवमेंट मजबूत करतोय, इकॉनॉमिकल, एज्युकेशनल अशा पद्धतीच्या मुवमेंट्स उभ्या करतोय. तिथे तुम्ही आमच्या सोबत त्या पद्धतीने. आणि ज्यावेळेस मग मी हा निर्णय घेतला की नाही आता या सोशल मुवमेंट मध्ये उतरायचं, मग माझे मित्र, आजही माझा एक मित्र जापानीज बँकेमध्ये मला वाटतं मॅनेजर पदापर्यंत गेला. जपानमध्ये त्याला पोस्टिंग मिळाली. मग ही लोक मला म्हणाली, अरे तू हमसे ज्यादा मार्क्स लिया है, आमच्याहून जास्त तुला मार्क्स मिळाले, आमच्याहून जास्त तू मेहनत घेतलीस, आणि आता तुला आमच्याहून जास्त पगाराची ऑफर तुला झाली आहे, आणि ही ऑफर स्वीकारण्याऐवजी तू तुझ्या सोशल मुवमेंटला चाललायस. मग एवढा अभ्यास केल्याचा फायदा काय? मी एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या, तुझ्या सगळ्या डिग्र्या युजलेस, याचा काय उपयोग नाही. मी सांगितलं नाही. जर आज या बँकेची नोकरी जर मी स्वीकारली तर सकाळी 8 वाजल्यापासून सगळी एम्प्लॉईज गेल्यापर्यंत म्हणजे 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत मला त्या बँकेत बसून राहावं लागेल. आणि माझ्या संपूर्ण शिक्षणाचा उपयोग मला त्या एका बँकेच्या व्यवस्थापनासाठी लावावा लागेल. मी माझ्या शिक्षणाचा उपयोग एका बँकेसाठी वापरणार नाही, मी माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या समाजाच्या उत्थानासाठी वापरेल. आणि म्हणून मी आज या जे काही नॉलेज आम्हा लोकांना आहे, जी काही सहकारी मला आज लाभले, चांगले सहकारी लाभलेत मला. शेळके सरांसारखे म्हणा, लोखंडे सरांसारखे म्हणा, पाटील साहेबांसारखे म्हणा, हे चांगले सहकारी मला देशभर आज माझ्या पाठीशी उभे आहेत. देशभरच नाही, आज माझे UN मध्ये असेल, ऑस्ट्रेलियामध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, स्पीचेस काय मांडायचं याचे रायटिंग्स, या स्पीचेस मला सगळ्या लंडनहून येतात की सर हे मुद्दे उचला, UN मध्ये हे मुद्दे उचला, EVMचे मुद्दे. EVMचा मुद्दा आम्हाला जज लेवलच्या लोकांनी आम्हाला तयार करून दिला. जजेस सारखे लोकही आज आमच्या सोबत आहेत. आणि म्हणून आज जो काही शिक्षण बाबासाहेबांमुळे आम्हाला मिळाले, शिक्षण, पगार हा आमच्या येणाऱ्या पिढीला एक चांगली व्यवस्था देऊन जावं यासाठी आज आम्ही ते काम करत आहोत. बरेच मुद्दे होते पण वेळेअभावी मला ते स्किप करावे लागत आहे. पण मी आज तुम्हा लोकांना सगळ्यांना विनंती करू इच्छितो की आज हा प्रकल्प आम्ही सुरू करत आहोत. येणाऱ्या आज जसं मला वाटतं सारस्वत बँकेचं तुम्ही कधीची एस्टॅब्लिशमेंट सांगितली 1918 1918 ला, आज 2018 होऊन 22 पर्यंत आलो. 100 वर्षापूर्वी सारस्वत बँक
निर्माण झाली, आज ती 1 लाख कोटीच्या पुढे तिचा व्यवहार आहे. 100 कोटी 3.5% लोक एकत्रित येतात. 100 वर्षापूर्वी एक बँक काढतात, 1 लाख कोटी पर्यंत ती जाते. आम्ही 17% लोक आहोत. आम्ही जर एकत्र आलो तर आम्हाला 100 वर्ष नाही, 25 वर्षातच आम्ही 1 लाख कोटीच्या पुढे गेलेलो असो. आणि हा भारतातला बौद्ध समाज, भारतातली अनुसूचित जातीचा समाज हा येणाऱ्या काळामध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन या बँकिंग सेक्टरमध्ये आम्हाला उभं करायचं आहे. आणि त्या पद्धतीने या बौद्धांचं एक पथ विश्व लेवलला बाबासाहेब आंबेडकरांच्या या नावामुळे आम्हा लोकांना ती पद वाढवायची आहे. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन. आपण सगळे आज लहान लहान मुलं, माझी मुलगी काल परवा ही सगळी लोक आली मिळवणार, माझ्याही मुलीचा फॉर्म भरून घ्या आणि तीही मुलगी याची सभासद झालेली आहे. हे सगळे चेक सध्या तरी आम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नावाने घेत आहोत आणि त्या पद्धतीने लवकरच या बँकेचं नावाचं अनाउन्समेंट आपण करू आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या इकॉनॉमिकल थॉटला, आर्थिक विचाराला आपण अस्तित्वात उतरवू. केवळ फोटोंपर्यंत, केवळ मूर्त्यांपर्यंत मर्यादित न राहता आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे अनुयायी बनू. अशा पद्धतीने मी आज तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. आपण सगळे आमच्या या सगळ्या लोकांनी उभा केलेल्या या उपक्रमात आपण सगळ्यांनी साथ द्या, सहकार्य करा. एकमेकांचं आपण सहकार्य घेऊन आपल्याला पुढे जायचं. एवढंच मी आजच्या प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. आणि माझ्या सगळी ही जी टीम आहे, मी सगळ्यांचे फोटोज रोज ग्रुपला बघत असतो. जरी मी रिप्लाय करत नसलो तरी मी कोण कोण कामं करते सगळे बघतात आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान काम केलंय. अशा पद्धतीने आपण अजून आज ठाण्यात बैठक लावली, उद्या नवी मुंबईलाही आपण बैठक घेऊ आणि सगळे एक एक घरामध्ये जिथे जिथे बौद्ध आहेत, अनुसूचित जातीची लोक आहेत, या सगळ्यांना या आपल्या बँकेचा सभासद करून घेऊ. आणि जवळपास एक 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, ज्या पद्धतीने तुमची सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, तशी भारतातल्या बौद्धांची बँक यांच्या बाजूला लावून बसलेली बघायला मला मिळेल. अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. मी एक मॅनेजमेंटचा आणि त्यातल्या त्यात फायनान्सचा विद्यार्थी आहे. 25 वर्षाचं जरी आज माझ्याकडे आयुष्य उरलं असलं, या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी अंबानापेक्षा आंबेडकरचं नाव पहिलं गेलेलं तुम्हाला करून दाखवू. अशा पद्धतीने काम करूया. आपण सगळ्यांनी मला सहकार्य करा. एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली. धन्यवाद.